पद्धतीनं अंतिम दर्शन घेता येईल यासाठी एक धडपड या लोकांची पाहायला मिळते। सगळ्यांचे मोबाईल इथं आहेत आणि ते ही जी शेवटचे काही दृश्य आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। अजितदादांचं पार्थिव हे रुग्णालयातून निघालंय, पुढे विद्या प्रतिष्ठानकडे या पार्थिवाचं अंतिम दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे। पण तत्पूर्वी रस्त्यामध्ये आपण बघितलं तर लोकांची ही प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे। प्रत्येक जण ही जी यात्रा आहे अजित पवारांची, कदाचित इथून जाण्याची ही शेवटची यात्रा असेल। त्यांचं पार्थिव पुढे घेऊन जात आहेत या शववाहिनीमधून आणि तीच यात्रा आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेण्यासाठी लोकांची ही धडपड आपण बघतोय। यानंतर आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, विद्या प्रतिष्ठानमधली सध्याची स्थिती नेमकी काय आहे आणि दुसरं म्हणजे आता पार्थिव हे पुढे निघाल्याचंही आपण बघितलंय। मी अहिल्याबाई होळकर रुग्णालयामध्ये होतो, जिथं अजित पवारांचं पार्थिव जे आहे ते शवागारामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर आता हे पार्थिव इथून निघालंय आणि विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं हे पार्थिव जे आहे ते शववाहिकेमध्ये नेण्यात आलं। आपल्याला व्हिज्युअल्स मध्ये स्पष्ट दिसतंय जय पवार जे अजितदादांचे धाकटे चिरंजीव आहेत ते गाडीमध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या मामाचा मुलगा जो आहे अजिंक्य राणा पाटील तोही गाडीमध्ये बसलेला दिसतोय त्यांच्यासोबत। आणि या सगळ्यांना पोलीस पायलटच्या समवेत हे सगळेजण विद्या प्रतिष्ठानला गेलेत। आता दादांचं पार्थिव जे आहे ते रात्री साधारण 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी तिथे ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर उद्या सकाळी हे पार्थिव जे आहे ते काटेवाडीला त्यांच्या घरी नेण्यात येईल असं सांगण्यात आलंय। काटेवाडीला सुद्धा 6 ते 9 दर्शनाला ठेवतील। रात्री उशिरा पार्थिव घरी नेऊन कदाचित काही विधी जे आहेत ते काटेवाडीला केले जाण्याची शक्यता आहे। मात्र त्याबाबतची अधिकृत माहिती जी आहे ती कुटुंबियांकडून देण्यात आलेली नाहीये। एक मात्र नक्की, सकाळी 6 वाजता 6 ते 9 पर्यंत पार्थिव जे आहे ते काटेवाडीत दर्शनाला असेल। तर तूर्तास आता इथून पुढे 11 वाजेपर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती पार्थिव जे आहे ते दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। अत्यंत मन हेलावून जाणारी ही सगळी घटना आहे। त्याच्यामुळे बारामतीचे नागरिक जे आहेत ते प्रचंड हवालदिल झालेले होते। ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या या अपघाताची आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली तिनं सगळ्या बारामतीकरांना चटका लावला आणि त्याचा परिणाम जो आहे तो दिवसभर आज जवळपास काही हजार बारामतीकर जे आहेत ते या अहिल्यादेवी होळकर रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरामध्ये थांबून होते। शेवटी राजेंद्र पवार जे अजितदादांचे चुलत बंधू आहेत, रोहित पवार यांचे वडील, त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर येऊन आवाहन केलं आणि पार्थिवावर अंत्यसंस्कार उद्या होणार असल्याचं विद्या प्रतिष्ठानला त्यांनी माहिती दिली आणि सगळ्यांना विनंती केलेली होती की त्यांनी सगळ्या दादांच्या चाहत्यांनी विद्या प्रतिष्ठानला यावं। त्यामुळे इथली गर्दी काहीशी कमी झाली। त्यानंतर मग मुख्यमंत्री, अनेक राजकीय नेते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, जिल्हाधिकारी, पदाधिकारी हे सगळेजण हॉस्टेल जवळ आलेले होते आणि या हॉस्पिटल जवळ आलेले होते। बरोबर आहे वैभव, कारण आपण बघितलं आपल्याकडे काही दृश्य सुद्धा आहेत प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या रस्त्यांवरून आता ही शववाहिनी पुढे जाते, अजित पवारांचं पार्थिव हे पुढे घेऊन जात आहेत विद्या प्रतिष्ठानकडे, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। बारामतीच्या सगळ्या रस्त्यांवरती तीच परिस्थिती आहे। सगळे कार्यकर्ते राज्यभरातनं अजित पवारांचे समर्थक कार्यकर्ते जे आहेत ते इथे दाखल झालेत आणि दाखल होत आहेत। आज रात्री बारामतीमध्ये थांबायला अनेकांना जागा मिळत नाहीये, हॉटेल सगळे बंद आहेत। त्याच्यामुळे सुद्धा आलेलो आणि हा उत्स्फूर्त बंद आहे। बारामती, पुणे जिल्हा संपूर्ण बंद ठेवायचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। त्याच्यानंतर मार्केट कमिट्या, व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद केलेल्या आहेत। बारामतीमधली सगळी दुकानं ही बंद करण्यात आलेली आहे, मेडिकल वगैरे, आणि उत्स्फूर्त बंद जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। मुळात या बातमीवरती सकाळपासून जेव्हा आम्ही बारामतीच्या लोकांशी, कार्यकर्त्यांशी, महिलांशी बोलत होतो तेव्हा ही बातमी खोटी ठरावी असं सतत हे सगळे कार्यकर्ते म्हणत होते की अचानक कुठून तरी दादांचा आवाज यावा। त्यांच्या त्या करड्या आवाजामध्ये त्यांनी सांगावं की मी कुठे गेलो नाही
पण तसं काही होणार नाही. आणि दुर्दैवी बाब अशी आहे ती म्हणजे ज्या पद्धतीनं हा अपघात झालाय त्या अपघातामुळे जास्त मन जे आहे ते सगळ्यांचं हेलावून गेले, विषण्ण झालेत सगळे. इतका बरोबर आहे वैभव. मन सुन्न करणारी ही घटना आणि ही बातमी सकाळी समोर आली होती. त्याच्यामुळे फक्त बारामतीकर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का बसलेला होता आणि सगळीकडूनच हळहळ तेव्हापासूनच व्यक्त केली जाते. या बातमीवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता, पण हे घडलेलं आहे, हे दुर्दैवी सत्य आहे. आणि त्यानंतर आता अजित पवारांचे हे अंतिम दर्शन घेण्यासाठी, जसं आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी सांगितले त्यानुसार प्रचंड गर्दी उसळलेली आहे. राज्यभरातून कार्यकर्ते इथं जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरीकडे एक उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला आहे बारामतीमध्ये. त्यानंतर आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडे आपण जाऊयात. जितेंद्र, काय सांगाल, तुम्ही सध्या कुठे आहात, कोणत्या परिसरामध्ये आहात बारामतीच्या, आणि तिथं तुम्हाला काय दिसतंय? सध्या अजित पवार यांचे पार्थिव त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे घेऊन विद्याप्रतिष्ठानाच्या मैदानावर आलेले आहेत आणि हे पार्थिव आता या ठिकाणी दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. आणि रात्री साधारणतः 11 वाजेपर्यंत हे पार्थिव कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, राजकीय नेते मंडळी असतील यांच्याकरता हे पार्थिव दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे. आणि उद्या सकाळी साधारणतः 8 ते 9 किंवा 7 ते 8:30च्या दरम्यान हे पार्थिव काटेवाडी येथे ग्रामस्थांच्या दर्शनाकरिता त्या ठिकाणी नेण्यात येणार असल्याची आपल्याला बातमी मिळते. आणि 9 वाजता उद्या बारामतीच्या गदिमा सभागृह येथून त्यांची भव्य अशी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. बारामती शहरातून ही अंत्ययात्रा निघाल्यानंतर दुपारी साधारणतः 11 ते 12 वाजता या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाच्या मध्यभागी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते, संपूर्ण पवार कुटुंबीय, तसेच गोपीनाथ मुंडे, सुप्रिया सुळे, त्यांचे सर्व कुटुंबीय, रोहित पवार, राजेंद्र पवार, सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आलेला आहे. त्या सतत रडत असताना आपल्याला जाणवतंय. त्यांच्याबरोबर संपूर्ण बारामतीकर टाहो फोडतायत की अजितदादा तुम्ही परत या, परत या, अशा घोषणांचा पाऊस या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर होताना आपल्याला दिसतोय. आणि आपण बघतोय की सकाळी साधारणतः बरोबर आहे. सकाळपासूनच आपण बघतोय की एक अजितदादा परत या, तुमच्या बहिणी वाट बघतायत, तुमचे भाऊ वाट बघतायत, अशा पद्धतीची एक आर्त हाक कार्यकर्त्यांकडून, महिला कार्यकर्त्यांकडून सुद्धा दिली जात होती. मात्र ते शक्य नाही आहे, कारण ही दुःखद बातमी समोर आली आणि त्यानंतर सगळ्यांवरच एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपले प्रतिनिधी जितेंद्र हे आपल्यापर्यंत तिथले अपडेट्स पोहोचवत आहेत. विद्याप्रतिष्ठान ज्या ठिकाणी आता अंतिम दर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे, तिथं आपले प्रतिनिधी आहेत आणि तिथली जी काही दृश्य ते बघतायत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र प्रचंड गर्दी आहे. कार्यकर्ते राज्यभरातून या ठिकाणी जमलेत. सकाळपासून आता संध्याकाळ झाली आहे, रात्र झाली, तरीसुद्धा कार्यकर्त्यांची ही जी गर्दी आहे ती वाढतच चालल्याचं पाहायला मिळतं. आणि आपल्या लाडक्या अजितदादांची एक अंतिम झलक बघण्यासाठी, अंतिम दर्शन घेण्यासाठी हे सर्वजण धडपडताना दिसत आहेत. त्याच वेळेला पोलिसांकडून त्यांना आवाहन केलं जात आहे. आणि ही शववाहिनी ज्यामधून अजित पवारांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं निघालेलं आहे, त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय. तर या शववाहिनीमध्ये जय पवार, जे धाकटे चिरंजीव आहेत अजित पवारांचे, तेही आपल्याला दिसत आहेत. आणि रस्त्यांवर प्रचंड गर्दी लोकांची आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी, ज्या मेडिकल कॉलेजमध्ये पार्थिव होतं अजित पवारांचं, तिथंसुद्धा प्रचंड गर्दी होती. तिथंही कार्यकर्त्यांनी अजित पवारांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालेलं होतं.
पण त्यांना विद्याप्रतिष्ठानला जाण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्यामुळं ही गर्दी थोडीशी पुढे सरसावलेली आहे. पुढे आता विद्याप्रतिष्ठानला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. पण आपण बारामतीमधले हे जे रस्ते बघितले तर आपल्याला अंदाज येईल, सगळीकडे लोकांची गर्दी आपल्याला दिसून येते. आणि ही जी यात्रा आहे, ज्या शववाहिनीमधून अजित पवारांचं पार्थिव पुढे जात आहे, ती दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी सुद्धा लोकांचे मोबाईल आपल्याला वर दिसून येत आहेत. अगदी थोड्याच वेळामध्ये हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी नेलं जाईल आणि अजित पवारांचं अंतिम दर्शन हे रात्री 11 वाजेपर्यंत घेता येणार आहे. त्यासाठी सुद्धा प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी दिसून येते. बारामती अजितदादांशिवाय बारामतीची कल्पनाच करवत नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केलेल्या आहेत. कारण जेव्हा जेव्हा विकसित शहरांचं नाव घेतलं जातं त्यावेळेला बारामतीचं नाव हे आघाडीवर असतं आणि यामध्ये बारामतीचा जो काही विकास झालेला आहे, ज्या पद्धतीनं बारामतीचं नियोजन केलं जातं, त्या सगळ्यांचं श्रेय हे अजित पवारांना दिलं जातं. मात्र आज अजित पवारच या जगामध्ये नाही आहेत आणि त्यामुळं बारामतीकर हळहळलेत. त्याशिवाय राज्यभरातले लोकसुद्धा हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहेत.